नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाड्यावर मिळतो तसा परफेक्ट चवीचा बदाम शेक कसा बनवायचा। दररोज जर मुलांनी या पद्धतीने बदाम शेक जर खाल्ला तर मुलांच्या शरीरातील जी कमतरता आहे ती भरून निघण्यासाठी मदत होईल। तर असा हा बदाम शेक घरच्या घरी कसा बनवायचा ते बघूयात। तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे। पातेलं घेताना मोठं घ्यायचं आहे। जर तुम्ही बिना तापवता दूध घेणार असाल तर खाली पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी तापून साय काढून घेतलेलं दूध घेतल्यामुळे मी खाली पातेल्यामध्ये पाणी घातलेलं नाही। पातेल्यामध्ये 3 कप दूध घालून घ्यायचं आहे। 3 कप म्हणजे पाऊण लिटर या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे आणि पाव कप दूध हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे। ह्याचा वापर आपण व्हिडिओमध्ये पुढे करणार आहोत। बदाम शेकसाठी टोटल 3.25 कप एवढं दूध घेतलेलं आहे। 3 कप दूध हे आपण तापवणार आहोत आणि पाव कप हे दूध साईडला करून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी 20 ते 25 बदाम मी 3 ते 4 तासासाठी भिजत घालून घेतलेले होते। जर तुम्हाला 3 ते 4 तासाचा वेळ नसेल, अचानक जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक 5 ते 7 मिनिटं गरम पाण्यामध्ये बदाम उकळून घेऊ शकता किंवा 1 तासासाठी गरम पाण्यामध्ये बदाम भिजत घालून ठेवू शकता, जेणेकरून बदामाच्या साली ह्या अलगद निघल्या जाईल। बदामाची साल काढून घेणं हे खूप गरजेचं आहे। सालीसकट जर बदाम घेतले तर साल वाटली जात नाही। यामुळे ज्यावेळी आपण ही पेस्ट दुधामध्ये घालतो त्यावेळी साल ही दुधावरती तरंगते आणि मिल्कशेक दिसताना चांगला दिसत नाही। त्याचप्रमाणे तो खाण्यासाठी चांगला लागत नाही। या पद्धतीने सगळे बदामाच्या साली मी या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत। आता दुधामध्ये साखर घालून घ्यायची आहे। साखर घालताना या ठिकाणी एकतर या पद्धतीने टेबलस्पूनचा वापर करून 6 चमचे साखर घालून घ्यायची आहे किंवा मग पाव कपाचा जो मेजरमेंटचा कप येतो त्याने आपल्याला या ठिकाणी साखर मोजून घालून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी वाटीनेही तुम्हाला कसं मोजायचं ते दाखवते। या ठिकाणी आपण छोटी वाटी घेतलेली आहे, त्या वाटीचा पाव हिस्सा इतकं साखर या दुधामध्ये घालून घेतलेली आहे। आता हे दूध मंद आचेवरती तापत ठेवलेलं आहे। कंटिन्यू साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि उकळवताना मंद आचेवरतीच उकळून घ्यायचं आहे। यामुळे दुधातले पोषण तत्व हे नाहीसे होत नाही। साखर सगळी व्यवस्थित विरघळलेली आहे आणि दूधही बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता यामध्ये सोलून घेतलेले बदाम जे आहेत त्यातले 5 ते 6 बदाम मी साईडला काढून घेतलेले आहेत। याचे आपल्याला बारीक काप करून बदामामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि उरलेले हे जे बदाम आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि जे आपण पाव कप एक्स्ट्रा दूध घेतलेलं होतं त्यातलं थोडं दूध घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। सुरुवातीलाच एकदम दूध न घालता थोडं करून घातलं तर छान पेस्ट तयार होते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे। एकदम परफेक्ट फाईन अशी पेस्ट या ठिकाणी तयार झालेली आहे। तर ही तयार झालेली पेस्ट दुधामध्ये घालून घ्यायची आहे। पेस्ट घालून झाल्यानंतर भांड्याला जी काही पेस्ट उरलेली होती त्यामध्ये थोडंसं दूध घालून ती सगळी पेस्ट या दुधामध्ये व्यवस्थित घालून घेतलेली आहे। बदामाची पेस्ट घातल्यामुळे एकतर दुधाला छान घट्टसरपणा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे यामुळे टेस्टही छान येते। आता या ठिकाणी कंटिन्यू हलवून घेत आपल्याला ही पेस्ट शिजवून घ्यायची आहे। बदामाची पूड छान शिजवून घेतल्यानंतर यामध्ये जे भिजवलेले आपण 4 ते 5 बदाम साईडला करून घेतले होते त्याचे मी उभे काप करून घेतलेले आहेत, तेही यामध्ये घालून घ्यायचे आहे। गाड्यावरती मिळणाऱ्या बदाम शेकमध्ये या पद्धतीचे बदामाचे काप हे टाकलेले असतात। या ठिकाणी कापून घातलेले बदाम हे पूर्णतः ऑप्शनल आहे, घातले नाही तरीही काही हरकत नाही। आता जे आपण पाव कप दूध साईडला ठेवलं होतं त्यातलं काही दूध आपण बदामाची पेस्ट करण्यासाठी वापरलं आणि उरलेल्या दुधामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घ्यायचे आहे। कस्टर्ड पावडर घातल्यामुळे एक तर दुधाला थिकनेस येतो आणि छान टेस्टही बदाम शेकला येते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायचे आहे। यामुळे दुधात गुठळ्या होत नाही आणि छान असं मिल्कशेक तयार होतं। कस्टर्ड पावडर घातली की कंटिन्यू हलवून घेत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे।
कारण कस्टर्ड पावडर ही पटकन तळाशी जाऊन बसते आणि यामुळे एक तर गुठळ्या होतात किंवा मग पातेल्याला खाली कस्टर्ड पावडर चिटकल्यामुळे ती करपण्याची शक्यता असते। 1-2 मिनटामध्ये दुधाला छान उकळी आलेली आहे। आता दुधाचा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू हलवून घेत हे दूध थंड करून घ्यायचं आहे। जर आपण हे दूध कंटिन्यू हलवलं नाही तर यावरती साय जमा होते। या ठिकाणी बदाम शेकला छान असा घट्टसरपणा आणि रंग आलेला आहे। त्याचप्रमाणे यामध्ये बदामाचे काप जे आहेत त्याचंही प्रमाण हे योग्य आहे। जसं की आपल्याला माहिती आहे गाड्यावरती ज्यावेळी आपण बदाम शेक घ्यायला जातो त्यावेळी त्यामध्ये 2 ते 3 तुकडे आपल्याला बदामाचे एका मिल्कशेकमध्ये मिळतात, परंतु आपण घरगुती पद्धतीने करतो आहोत त्यामुळे सगळं सामान हे योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणातच टाकलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी हे छान थंड करून घेतलेलं आहे। आता 1 तासासाठी मी याला डिफ्रीज करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने 1 तासानंतर थंडगार आणि दाटसर असा बदाम शेक आपला तयार झालेला आहे। यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे। इसेन्स घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे। इसेन्स घातल्यामुळे बदाम शेक हा खाण्यासाठी आणखी छान लागतो। तर असा हा तयार झालेला बदाम शेक ग्लासमध्ये काढून घेऊयात। अगदी परफेक्ट गाड्यावर मिळतो तसा घट्टसर आणि त्याच चवीचा असा आपला बदाम शेक या ठिकाणी तयार झालेला आहे। यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे बदामाचे काप घालून घेऊयात। तर असा हा परफेक्ट गाड्यावर मिळणारा बदाम शेक घरच्या घरी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा। त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।